बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदांच्या निवडणुका पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा अधिकाऱ्यांनी जे आहे ते बूथ केंद्राची पाहणी केली आहे. माझ्यासोबत जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन आहेत. सर, काय सांगाल, बूथ केंद्राची आज तुम्ही पाहणी केली? बीडमध्ये उद्या आमच्या 6 नगर परिषदमध्ये इलेक्शन्स होणार आहे. त्यामध्ये आमच्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30पर्यंत या पूर्ण प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी आज आमच्या पूर्ण डिस्ट्रीब्युशन आणि आमच्या पूर्ण पोलिंग ऑफिसर्सच्या तिसऱ्या ट्रेनिंगसुद्धा आम्ही आज घेतलेलं आहे. प्रशासनाच्या वतीने 100% आम्ही तयारी केलेलं आहे. आणि त्यासोबत आपण सर्व मतदान केंद्रावर जो वोटर्स येत आहे त्यांच्यासाठी आपण अश्युअर्ड बेसिक फॅसिलिटीज म्हणजे पाणीची व्यवस्था असेल, त्याला बसण्याच्या काही व्यवस्था असेल आणि शौचालयाची व्यवस्था असेल, हे सुद्धा आपण पूर्ण एन्श्योर केलेलं आहे. त्यासोबत आपण जो मोठ्या प्रमाणे एक विषय झाला होता जो दुबार आणि तिबार मतदारचा, त्यामध्ये सुद्धा आपण सर्व इलेक्ट्रॉल रोलमध्ये त्यांच्या मार्क कॉपीसुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा उद्या आमच्या पोलिंग ऑफिसर्स त्यामधून त्यांच्या परिशिष्ट 2 असतात, तो सुद्धा भरून घेणार आहे. आपण प्रशासनाच्या वतीने पूर्ण सज्ज आहे. त्यासोबत मी सर्व नागरिकांना हे सांगू इच्छितो की हे इलेक्शन्स म्हणजे हे लोकशाहीचा त्योहार असतात. त्यामध्ये तुम्ही उद्या बाहेर येऊन तुमच्या वोटिंगचा हक हे बजावला पाहिजे. त्यासोबत प्रशासनाद्वारे दिलेल्या सर्व सूचना म्हणजे आपण मोबाईलमध्ये सुद्धा रिस्ट्रिक्शन ठेवणार आहे. त्यासोबत आपण आयडेंटिफिकेशन कार्डचा म्हणजे जो त्यांच्या ID कार्ड असतात त्यांच्यासुद्धा आपण तपासणी प्रक्रियेने तो सुद्धा करण्यासाठी सर्व अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहे आपण. सर, मागील विधानसभा असो या लोकसभा असो, या दरम्यान जे आहे बूथ केंद्र जे आहेत कुठेतरी कॅप्चर केले गेले होते. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर फिरवण्यात आले होते. असा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था करण्यात आली? आम्ही प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावर आणि ROच्या स्तरावर या सिक्युरिटी पर्सनलसोबत आणि माझ्या स्तरावर मी SP सोबत आपण मल्टिपल बैठक सिक्युरिटी संदर्भात घेतलं होतं. आपण जो संवेदनशील केंद्र असतात आमच्या त्या सर्व संवेदनशील केंद्रामध्ये वेबकास्टिंगच्या सुविधा केलेलं आहे. बीड सोडून बाकी 5 नगर परिषदमध्ये 100% मतदान केंद्रावर आम्ही CCTV लावणार आहे. आणि बीडमध्ये मतदान केंद्र जास्त असल्यामुळे 179 आहे. त्यापैकी पण 52 मतदान केंद्र जो संवेदनशील मला जो वाटलेला होता आणि जो क्रिटिकल वाटलं होता, तिकडे गर्दी जास्त असतात या नंबर ऑफ बूथ जास्त असतात, तिकडे आम्ही CCTVच्या व्यवस्था करत आहे. तो सुद्धा आमच्या सेंट्रलाइज कंट्रोल रूम जो RO स्तरावर असतात आणि जो जिल्हा स्तरावर माझ्या स्तरावर जो असतात त्यामध्ये आपण पाठपुरावा करणार आहे. त्यासोबत आपण उद्या 1 दिवससाठी ज्या क्रिटिकल आणि जो तक्रार प्राप्त असलेला मतदान केंद्र असेल तिकडे सुद्धा आम्ही SP साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला सूचना दिला आहे की त्यांच्या इतर ग्रामीणमध्ये जो पोलीस असतात या फिर जो 5 नगर परिषद तिकडे जो कमी इलेक्शन्स नसतात तिकडेच्या पोलीसला सुद्धा आपण उद्या तिकडे डायव्हर्ट करणार आहे. सर, नवमतदारांना तुम्ही काय आवाहन करा? मी सांगितल्याप्रमाणे सर्वजण बाहेर आला पाहिजे. तुमच्या नगर परिषदच्या विकासासाठी आपण नेहमी सांगतात आता 7 वर्षानंतर हे पूर्ण प्रक्रिया होत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकशाहीमध्ये सहभाग होण्याचा आणि तुम्ही असे नागरिक तुमच्या रेस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटीज तुम्ही उद्या बजावला पाहिजे. त्यासोबत तुमच्या नातेवाईक असेल, तुमचे मित्र असेल, सर्वांना तुम्ही सुद्धा आवाहन केला पाहिजे की उद्या येऊन वोटिंग करण्यासाठी. नेहमी आपण बघतात की जनरली वोटिंग टक्केवारी सिटीजमध्ये कमी असतात आणि सिटीजमध्ये कमी असलेलं वोटिंग प्रमाणे वाढण्यासाठी आम्ही स्वीपमध्ये भरपूर कार्यक्रम घेतलेला आहे. आणि नवे मतदार म्हणजे नवीन पिढी असतात आणि बीडच्या नवीन दिशा आणि बीडच्या नवीन विकास याच्या पूर्ण जबाबदारी नवीन पिढीच्या खांद्यावर असतात. त्यामुळे तुम्ही 100% उद्या येऊन तुमच्या वोटिंगचा हक्क बजावला पाहिजे. नक्कीच नवीन मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं जे जिल्हाधिकारी आहेत विवेक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड.